पत्रांमध्ये तो प्रार्थनेद्वारे सुरुवात करत आहे, ग्रीटिंग्स नंतर प्रार्थना, आणि मग त्यानंतर थिओलॉजिकल गोष्टी तो लिहितो. पाप असो किंवा परमेश्वराची कृपा, दया, प्रेम, येशू ख्रिस्त, त्याचं बलिदान, त्याचं रक्त, त्या प्रकारे लिहितो. आणि मग शेवटले 1-2 अध्याय जो आहे तो प्रॅक्टिकल ख्रिश्चन लिव्हिंग आणि व्यावहारिक ख्रिस्ती जीवन याच्याबद्दल तो लिहितो. या रोमकारस पत्रामध्येही त्याच प्रकारची मांडणी पत्राची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे काय की पवित्रशास्त्र बायबल हे फक्त एक थिओरिटिकल पुस्तक नाही आहे, फक्त एक थिओलॉजिकल पुस्तक नसून बायबल एक प्रॅक्टिकल पुस्तक आहे. बायबल एक फार व्यावहारिक पुस्तक आहे. आणि म्हणून जर आपण समजा असा एक प्रश्न विचारला की बायबल स्पिरिच्युअल बुक आहे की प्रॅक्टिकल बुक आहे, आणि हा जर प्रश्न मी जर तुमच्यासमोर ठेवला की बायबल एक स्पिरिच्युअल पुस्तक आहे, एक आध्यात्मिक पुस्तक आहे, आत्मिक पुस्तक आहे, की बायबल एक प्रॅक्टिकल पुस्तक आहे, तर त्याचं काय उत्तर राहील? काय उत्तर असू शकतं? जर विचार करा थोडा वेळ. बायबल स्पिरिच्युअल बुक आहे, आध्यात्मिक बुक आहे, की बायबल प्रॅक्टिकल बुक आहे? स्टुडंट्सला पण एज्युकेशनमध्ये आपल्याला माहीत आहे की उदाहरणार्थ जर सायन्स सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये एक भाग असतो थिअरी. त्याच्यामध्ये लेकरांना बसून थिअरी शिकवण्यात येते. परंतु त्याच्यामध्ये अजून एक क्लास असतो, तो असतो प्रॅक्टिकल क्लास, की तुम्ही जे शिकले आता त्याला तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवायचं आहे. मग ते लॅबमध्ये जातील, मग सगळे त्यांचे इक्विपमेंट्स घेऊन, मग जर केमिस्ट्री आहे तर मग ते सगळे ॲसिड्स आहे, हे आहे, ते आहे, बायोलॉजी आहे तर मग प्लांट्स आहेत किंवा अर्थवॉर्म्स वगैरे जे काही आहे, आणि त्या प्रकारे ते प्रॅक्टिकलसुद्धा शिक्षणामध्ये घेतात. आणि मग थिअरी मार्क्स आणि मग प्रॅक्टिकलचे मार्क्स हे दोन्ही मिक्स करून मग त्यांचे जो शेवटचे जे मार्क्स आहेत ते डिक्लेअर केले जातात. म्हणजे एक साईड आहे थिअरी पार्ट आणि एक साईड आहे प्रॅक्टिकल पार्ट. आणि बायबलही तसंच आहे. एक साईड आहे थिअरी, थिओलॉजिकल गोष्टी, आणि दुसरा भाग जो आहे हा एक प्रॅक्टिकल साईड आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आपण मोठ्या मोठ्या ईश्वर वैज्ञानिक थिओलॉजिकल परमेश्वराबद्दल आपण गोष्टी ऐकतो. परमेश्वर कोण आहे? परमेश्वर प्रेम आहे, परमेश्वर सृष्टीकर्ता आहे, निर्माणकर्ता आहे, तो सत्य आहे, तो न्याय करणारा आहे, तो सार्वभौमिक आहे, आणि तो परत येणार आहे, तो तारणारा आहे. येशू ख्रिस्त पण तसाच आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा, मग चर्च, मग येणारे दिवस, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व टॉपिक्स जे आहेत हे पवित्र शास्त्रातले थिअरी पार्ट आहे, थिओलॉजिकल पार्ट आहे, स्टडी करण्याचा पार्ट आहे. परंतु बायबल तिथंच थांबत नाही. परंतु आपण शास्त्रामध्ये हे पण वाचतो की परमेश्वर थिओलॉजिकल टीचिंग्स दिल्यानंतर तो आपल्याला प्रॅक्टिकल लिव्हिंगबद्दल सुद्धा गाईड करतो. आणि बायबलमध्ये विशेष करून नीतिसूत्रे आणि सभोपदेशक जे 2 पुस्तके आहेत, विशेष करून हे 2 पुस्तके हे थिओलॉजिकल बुक्स नाही आहे. नीतिसूत्र हे जे पुस्तक आहे किंवा सभोपदेशक जे पुस्तक आहे हे थोडेसे प्रॅक्टिकल लाईफबद्दल पुस्तक आहेत. एक्लेसियास्टिस किंवा सभोपदेशक उपदेशक जे पुस्तक आहे हे थोडं फिलॉसॉफिकल पुस्तक आहे. त्याची भाषा जर आपण वाचतो तर त्याची भाषा थोडीशी फिलॉसॉफिकल आहे. सुरुवातीलाच असं लिहिलेलं आहे की व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ, इथून लेखक सुरू करतो. तर बायबलमध्ये 2 पुस्तके विशेष करून प्रॅक्टिकल लाईफबद्दल देण्यात आलेलं आहे, ज्याला बायबल कॉलेजचे स्टुडंट्स विजडम लिटरेचर म्हणतात. आणि बुद्धीचे लिटरेचर आहे.
समुपदेशक आणि नीतिसूत्रे. आणि म्हणून एक आपण अशा प्रकारे पण आपल्या बायबल रीडिंगमध्ये आपण इन्क्लूड करू शकतो की मॅक्झिमम असं पाहण्यात आलेलं आहे की लोक स्तोत्रसंहिता जास्त वाचतात. मला माहीत नाही उमरी चर्चमध्ये काय आहे, पण जनरली एक गोष्ट अशी पाहण्यात येते की लोकांना स्तोत्रसंहिता जास्त आवडतं, कारण त्याच्यामध्ये प्रभूची स्तुती आहे, प्रार्थना आहे, धन्यवाद आहे, तर आणि थोडं काव्यात्मक असल्या कारणाने लोकांना स्तोत्रसंहिता वाचायला जास्त आवडतं. मग परंतु बाकीचे जे पुस्तक आहे त्याच्याकडे अधिक लक्ष देत नाही. परंतु जर आपल्याला या जगामध्ये राहत असताना कशा प्रकारे आपण जगलं पाहिजे आणि प्रॅक्टिकल टिप्स काय असले पाहिजे, जर ते आपल्याला माहिती करून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण नीतिसूत्रे वाचलं पाहिजे. नीतिसूत्रे हे त्याच्यामध्ये तुम्हाला चमत्कार नाही सापडणार, थिओलॉजिकल गोष्टी नाही सापडणार किंवा अशा मोठ्या मोठ्या गोष्टी फिलॉसॉफिकल गोष्टी नाही सापडणार, पण त्याच्यामध्ये हे सापडेल की आपण रोज कसं जगलं पाहिजे, रोज आपलं प्रॅक्टिकल लाईफ कसं असलं पाहिजे. म्हणून नीतिसूत्रेमध्ये किती अध्याय आहेत? 31 है ना. आणि एका महिन्यामध्ये जनरली किती दिवस असतात? 31 दिवस असतात जनरली. म्हणजे परमेश्वराने असं आपण म्हणता येईल की प्रत्येक दिवसासाठी एक चॅप्टर ठेवला आहे. म्हणून आपण एक असं प्रॅक्टिस करू शकतो की तारखेप्रमाणे आपण रोज नीतिसूत्राचा एक अध्याय वाचलं पाहिजे. आज उदाहरणार्थ 14 तारीख आहे, आपण नीतिसूत्र 14वा अध्याय वाचावा. असं जर आपण केलं तर एका महिन्यामध्ये 31 तारीख असो किंवा 30 तारीख असो, आपण एका महिन्यामध्ये नीतिसूत्रेचा एक अध्याय, एक बुक आपण वाचून कंप्लीट करू शकतो. आणि त्याच्यामधून प्रॅक्टिकल ख्रिस्ती जीवनाबद्दल आपल्याला वाचायला मिळतं. आणि परमेश्वर फक्त आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टी, गहन गोष्टी फक्त तितकंच सांगून तो हे नाही करत, म्हणजे शांत होत नाही, परंतु हे म्हणतो की जे आता मी तुम्हाला शिकवलं आहे, सांगितलं आहे, आता त्याला तुम्ही प्रॅक्टिकली अप्लाय करा. म्हणून बिब्लिकल नॉलेज हे फक्त हेड नॉलेज नाही आहे की मला शास्त्र माहीत आहे, कुठल्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे, कुठल्या वचनात काय लिहिलेलं आहे, आपण त्याच्यावर किती अध्ययन केलेलं आहे, किंवा त्या वचनावर आपण किती प्रचार केलेला आहे, किती लिहिलं आहे. हे अपुरं आहे, हे अपूर्ण आहे, कंप्लीट नाही आहे. ते पूर्ण कधी होईल? जेव्हा जे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला प्राप्त झालं आहे, जोपर्यंत आपण ते आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये अप्लाय करत नाही, ॲप्लिकेशन पार्ट जोपर्यंत येत नाही, जे वचन आपल्याला मिळालेलं आहे त्याप्रमाणे जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये त्याला लागू करत नाही, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, व्यवहारामध्ये, मग ते चर्चमध्ये असो, घरामध्ये असो, आपल्या वर्क प्लेसमध्ये असो, कुठेही असो, मार्केट प्लेसमध्ये आपण कुठेही असतो, त्या ठिकाणी जे स्पिरिच्युअल नॉलेज आपल्याला मिळालं आहे ते आतापर्यंत डोक्यामध्ये आहे, पण त्याला या सर्व ठिकाणी अप्लाय केल्यानंतर त्या आध्यात्मिक ज्ञानाला परिपूर्णता येते. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने बरेचदा शास्त्री आणि फरुशी आणि फॅरिसीज आणि सदुसीज आणि टीचर्स ऑफ द लॉ या सर्वांना येशू ख्रिस्ताने नेहमी ताडना केलेली आहे. नेहमी तो त्यांना येशू ख्रिस्ताने नेहमी त्यांना दोष दिला आहे की तुम्ही सर्व करता, तुम्ही मोशेचे नियमशास्त्र पूर्णपणे तुम्ही पालन करता, परंतु तुम्ही दया दाखवत नाही, तुम्ही कृपा दाखवत नाही, तुम्ही दशमांश देता, तुम्ही दिवसातून इतक्यांदा, आठवड्यातून एवढ्यांदा तुम्ही उपवास करता, आणि तुम्ही सर्व काटेकोरपणे तुम्ही फॉलो करता, परंतु एखाद्या व्यक्ती जर तुमच्या समोर आला त्याला तुम्ही प्रेम, दया दाखवत नाही. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की मला यज्ञ नको, आणि मला दया हवी, आणि आय डोंट नीड सॅक्रिफाईस बट आय नीड मर्सी, आय वॉन्ट टू शो यू मर्सी. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर बरेचदा त्याने नियमशास्त्राला पार करून त्याने दया दाखवलेली आहे. त्याने काही काही असे पावलं उचलले की ज्या ठिकाणी
त्यांनी व्यवस्था सुद्धा तोडली आहे. जी व्यवस्था परमेश्वरानेच मोशेद्वारे त्यांना दिली होती, यहुदी लोकांना दिली होती, ती व्यवस्था सुद्धा, ते नियमशास्त्र सुद्धा येशू ख्रिस्ताने तोडलं. आणि बरेचदा आपण याच्यानंतर या विषयावर आपण नंतरही आपण विचार करू की जे शब्दात दिवशी करू नये हा जो नियमशास्त्र होता, येशू ख्रिस्ताने नेमकं तेच केलं. आणि फरीसी हे येशू ख्रिस्ताकडे पाहत राहायचे की आज हा कोणती चूक करणार आहे, आज हा कोणतं नियमशास्त्र तोडणार आहे, मग आपण त्याला कॅच करू. बरं करू नका, आरोग्य देऊ नका, हे नियमशास्त्रात लिहिलं होतं आणि येशू ख्रिस्ताने नेमकं तेच केलं. याचा अर्थ काय? येशू ख्रिस्ताने फक्त बौद्धिक ज्ञान, शास्त्राचं ज्ञान ह्याच्यामध्ये तो सीमित राहिला नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या पलीकडे जाऊन ते नॉलेज, ते ज्ञान त्यांनी प्रॅक्टिकली अप्लाय करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी प्रॅक्टिकली अप्लाय केला. आणि ते करण्यासाठी त्याने मोशेचे नियमशास्त्रही त्याने तोडले. हा एक खूप विचार करण्याची गोष्ट आहे की परमेश्वराला आज काय पाहिजे. म्हणून प्रियांनो, आजचा जो आपला विषय आहे तो हा आहे की आपल्याला ख्रिस्ती जीवन व्यावहारिकतेमध्ये सुद्धा दाखवणे गरजेचं आहे. आपल्याला किती पवित्र शास्त्र माहीत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु ते अपूर्ण आहे जोपर्यंत आपल्या व्यावहारिक प्रॅक्टिकल लिव्हिंगमध्ये जर आपलं बिब्लिकल नॉलेज दिसून पडत नाही तर आपलं बिब्लिकल नॉलेज अपूर्ण आहे. ते अजून काहीतरी त्याच्यामध्ये कमी आहे, और भी कुछ करना बाकी है. आणि जर आपल्याला शास्त्र माहीत आहे, वचन कुठं काय सांगतं आपल्याला माहीत आहे, आपल्याला वचन पाठ आहे, त्याच्यावर आपण संदेश दिलेला आहे, सर्व आपण केलेलं आहे, परंतु जर रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये, मग ते मंडळीमध्ये असो, चर्चमध्ये असो, घरामध्ये असो, वर्क प्लेसमध्ये असो, मार्केट प्लेसमध्ये असो, कुठेही असो, जर त्या ठिकाणी जर ते आध्यात्मिक ज्ञान जर प्रगट होत नाही आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या व्यवहाराद्वारे, आपल्या बॉडी लँग्वेजद्वारे, तर और भी कुछ मेहनत करना अभी भी बाकी है. आपल्याला अजूनही काही गोष्टींवर काम करणे गरजेचं आहे. आणि म्हणून जर रोमकारसपत्र 12वा अध्याय आपण 9 ते 21 वचनं वाचले, हे सर्व वचने प्रॅक्टिकल आहेत, हे थिओलॉजिकल नाही आहे, हे फार मोठ्या मोठ्या गहन गोष्टी नाही आहे, हे प्रॅक्टिकल लिव्हिंग आहे. आणि ह्या प्रकारे जगणे प्रियांनो आपल्या सर्वांना आवश्यक आहे. म्हणून आजचा आपला विषय ज्यावर आपण थोडा वेळ मनन करूया की आपल्याला आपलं आध्यात्मिक ज्ञान व्यवहारामध्ये घेऊन यायचं आहे. ते असं होईल की एखाद्या व्यक्तीने डॉक्टरेट केलं, MBBS MS केलं, सर्व त्यांनी मेडिकल नॉलेज प्राप्त केलं, मग त्याला म्हटले की एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन द्या, तो म्हणलं की मला इंजेक्शन देता येत नाही. मग काय फायदा इतकं शिकून? आपल्याला शास्त्र माहीत आहे परंतु ते व्यवहारामध्ये जर दिसत नाही तर मग प्रश्न असा येईल की मग आपल्याला काय माहीत आहे आणि काय फायदा झाला. म्हणून काही गोष्टी आहेत जे आपण आज पवित्र शास्त्रामधून आपण पाहूया. एक, मत्तय कृष्णवर्तमान 7 अध्याय आणि 12 वचन हे आपण वाचूया. मत्तय कृष्णवर्तमान 7 अध्याय 12 वचन, ज्याला द गोल्डन रूल म्हणण्यात येतं. आणि द गोल्डन रूल आणि स्वर्ण नियम जे म्हणण्यात येतं. मत्तय कृष्णवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 12 वचन सुवर्ण नियम आहे, त्याचं टायटलच तिथे दिलेलं आहे, द गोल्डन रूल. वाचू शकता कोणी? मत्तय 7:12. काय म्हटलेलं आहे की याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा. कारण नियमशास्त्र व संदेष्ट ग्रंथ हेच होत. हे प्रॅक्टिकल बिब्लिकल वचन आहे. काय की जर आपल्याला लोकांकडून जे पाहिजे,
जे आपल्याला आपल्या घरातल्या परिवारातल्या सदस्यांकडून ज्याची अपेक्षा आहे त्याच प्रकारची वागणूक तुम्ही त्यांच्यासोबत करा. जर आपल्याला आदर पाहिजे तर तुम्ही लोकांना आदर द्या. जर कोणाला असं वाटतं की मला रिस्पेक्ट केलं पाहिजे, मला आदर केलं पाहिजे, मला पुढं केलं पाहिजे, मला रिस्पेक्ट पाहिजे, बायबल सांगतं की तसेच तुम्हीही करा. हे गोल्डन रूल आहे, हा सुवर्ण नियम आहे. आपण वाट पाहत बसावी की कोणीतरी येईल आणि माझा आदर करील, तसं काही कधी होणार नाही. यू गिव्ह रिस्पेक्ट अँड यू अर्न रिस्पेक्ट. हे बिब्लिकल आहे, मी नाही म्हणत आहे, बायबलमध्ये लिहिलेलं आहे. कुठल्याही प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपल्याला पाहिजे की जर मला हे मिळालं पाहिजे, मग आपण हेच चेक करावं की मी लोकांच्या जीवनामध्ये काय पेरत आहे. आणि आपण लोकांच्या जीवनामध्ये कडूपणा पेरून आपण गोड एक्सपेक्ट करू शकत नाही. आपण हे कसं अपेक्षा करू शकतो की मी इतरांच्या जीवनामध्ये भांडण पेरीन आणि माझ्या जीवनामध्ये मी शांती कापेन. हे कसं शक्य आहे की मी इतरांचा अपमान करीन आणि मला आदर मिळेल. हे कसं शक्य आहे की मी इतरांचं नुकसान करीन आणि मला फायदा मिळेल. ज्यानं बायबल एक खूप प्रॅक्टिकल गोष्ट आपल्याला सांगते, यू गेट व्हॉट यू गिव्ह. आप जो देते हो वही आपके पास में लौट कर आता है. आणि बोना और काटना आणि पेरणे आणि कापणी करणे हे जे प्रिन्सिपल आहे बायबलमध्ये पण लिहिलेलं आहे. आणि म्हणून गलतीकारास पत्रामध्ये जे लिहिलं आहे की मनुष्य जे काही पेरतो तेच तो कापतो. आपण घमंड पेरू तर घमंडच कापणार आहे. आपण राग पेरू, रागच कापणार आहे. आपण फूट पेरू, फूटच कापणार आहे. जे काही पेरणार तेच आपल्याला परत मिळणार. परंतु जर त्या ठिकाणी आपण जर प्रेम पेरणार, प्रेम, शांती, सहनशक्ती, क्षमा, समेट, आशीर्वाद, जर हे आपण इतरांच्या जीवनामध्ये पेरले तर त्याचीच कापणी आपण कधी ना कधी आपल्या जीवनामध्ये करणार आहे. आपण श्राप पेरले तर आशीर्वाद नाही कापणार. आपण श्राप पेरले तर श्रापच मिळणार आपल्यालाही. जर आपण इतरांच्या जीवनामध्ये आशीर्वाद पेरले तर आपल्यालाही परिणाम स्वरूप आपल्याला आशीर्वादाचेच फळ मिळणार आहे. दिस इज द गोल्डन रूल ऑफ द बायबल. हे पवित्र शास्त्राचा सुवर्ण नियम आहे की ज्याची तुम्हाला इतरांकडून अपेक्षा आहे त्याच प्रकारचं वागणूक तुम्ही त्यांच्याशी करा आणि त्याच प्रकारचं प्रतिफळ प्रियांनो तुम्हाला मिळेल. मत्तेय सुवर्तमान 5-6-7 जे आहे ना, हे बेस्ट टीचिंग आहे येशू ख्रिस्ताची. आणि पहाडी उपदेश आणि 5 अध्याय, 6 अध्याय, 7 अध्याय प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने याचं वारंवार अध्ययन केलं पाहिजे. आणि द बेस्ट टीचिंग. महात्मा गांधी सुद्धा या पहाडी उपदेशवरून ते चालायचे. बरेचदा लोक म्हणतात की गांधी ने बोला है कि किसी ने एक गाल पर मारा तो उसको दूसरा गाल आगे करो. ये गांधी जी ने नहीं बोला था, यीशु मसीह ने बोला था, जो गांधी जी ने अपनाया था. म्हणून प्रियांनो, तुम्ही काय अपेक्षा करत आहे लोकांकडून? जे काय तुम्ही लोकांकडून अपेक्षा करता किंवा मी जे काय लोकांकडून अपेक्षा करत आहे, ती अपेक्षा करण्यापूर्वी मी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की मी त्याच्या जीवनात काय पेरत आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणाकडून काय अपेक्षा करत आहात? पतीकडून, पत्नीकडून, लेकरांकडून, मंडळीकडून, पालकाकडून, ऑफिशियल बोर्डकडून आणि एकमेकांकडून, मंडळीमधून काय अपेक्षा करत आहे? ज्याची आपण अपेक्षा करत आहे, परिवार असो, चर्च असो, कुठेही असो, मला ते का मिळत नाही हे बोलण्यापूर्वी आपण कदाचित स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की मी त्यांच्या जीवनामध्ये काय पेरत आहे. असं होऊ शकतं का? नागपूरमध्ये एक संत्र्याचं झाड आहे ज्याला दरवर्षी किळं लागतात. पाहिलं का तुम्ही? नागपूरला जे गेले त्यांना माहीत असेल. नागपूरला एक संत्र्याचं झाड आहे ज्याला दरवर्षी किळं लागतात. शक्य आहे का? जे पेरू तेच आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, द गोल्डन रूल फॉलो करा, याच्यावर अध्ययन करा, स्टडी करा की मी जे लोकांकडून अपेक्षा करत आहे तेच मी त्यांना देत आहे का. जसं मी म्हटलं की नीतिसूत्रे हे जे पुस्तक आहे हे प्रॅक्टिकल पुस्तक आहे, म्हणून त्यातून काही वचनं आज आपण थोडा वेळ अध्ययन करूया.
पहिलं वचन आपण पाहूया, नीतिसूत्रे 17वा अध्याय आणि 9 वचन. नीतिसूत्रे 17 अध्याय आणि 9 वचन. हिंदी में भी पढ़ लेंगे. 17:9. तर नीतिवचन 17:9 एक खूप सुंदर प्रॅक्टिकल गोष्ट आपल्याला शिकवते ही, की काही लोकांना सवय असते. ती सवय ही आहे, आता मला नाही माहित कोणाला ती सवय आहे, कधी असेल नसेल मला माहित नाही, पण वचन सांगतं की जो गत गोष्टी घोकीत बसतो त्याला मित्र अंतरतात. जो बात की चर्चा बार बार करता है उससे क्या होता है कि परम मित्रों में भी फूट आ जाती है. काय होतं, बरेचदा एखाद्या व्यक्तीकडून काही चूक झाली, त्याने चूक जाणून बुजून केली असेल किंवा न जाणता त्याच्या हातून ती चूक झाली असेल, आणि त्या चुकीबद्दल कोणाला तरी समजलं, घरच्या लोकांना असो किंवा बाहेरच्या लोकांना असो, त्या चुकीबद्दल त्यांना समजलं. मग त्या चुकीबद्दल वारंवार उठता बसता त्याला टोमणे देण्यात येतात. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, तीच चूक वारंवार त्याच्या समोर बोलण्यात येते. तू असं केलं होतं, तू असं केलं होतं, मला माहित आहे तू काल काय केलं होतं, मला माहित आहे तू मागच्या महिन्यात काय केलं होतं, मला माहित आहे तू एका वर्षाआधी काय केलं होतं. जो बात की चर्चा बार बार करताय, हा ना, वारंवार एका व्यक्तीच्या चुकांची चर्चा त्याच्यासमोर वारंवार करत राहिल्याने काय वचन सांगते की त्याला मित्र अंतरतात. आणि जर आपल्या संबंधांमध्ये कुठेतरी फूट आली आहे किंवा आपले संबंध एकमेकांपासून दुरावलेले आहेत, तर त्याचं एक कारण असंही असू शकतं की आपण दुसऱ्यांच्या चुका त्यांच्या समोर वारंवार आपण रिपीट करत आहे. आणि ठीक आहे, प्रत्येकजण चुकतात, कोणीच जगामध्ये परफेक्ट नाही आहे. ठीक आहे, मी अपूर्ण आहे, तुम्ही अपूर्ण आहात, आपल्या परिवाराचे सदस्य अपूर्ण आहेत, नवरा बायको लेकरं भाऊ बहीण सास ससुर ये वो सब लोग इनकम्प्लीट आहे, परफेक्ट नाही आहे. सगळ्यांच्या हातून चुका होतात. मग चूक झाल्यानंतर काय, त्याची चूक वारंवार त्याला जर आपण दाखवत राहू की तू हे केलं, तू हे केलं होतं, तू हे केलं होतं, एक दिवस तो व्यक्ती चिडचिडा होईल, तो रिॲक्ट करेल, तो बोलेल, तो वागेल त्या प्रकारे निगेटिव्हली. आणि त्यामुळे चर्चमध्ये असो किंवा घरामध्ये असो किंवा मित्रांमध्ये असो संबंध बिघडतात आणि संबंध शेवटी तुटतात. क्या लिखा है कि जो बात की चर्चा बार बार करता है उससे क्या होता है, परम मित्रों में भी फूट आ जाती है. परम मित्र, चांगले मित्र होते, परंतु काय झालं, कधी त्याच्या समोर गेलं, हा तूने ऐसा किया था, मला माहित होतं तू तसं केलं, तू तसंच आहे, मला माहित तू तसंच आहे, काही सुधारला नाही, तू तसंच आहे, तू तशीच आहे, झालं. एकदा झालेल्या चुका वारंवार बायबल सांगते की जो गत गोष्टी घोकीत बसतो त्यामुळे मित्र अंतरतात, आपले संबंध प्रियांनो खराब होतात. परमेश्वर कसा आहे हे बघा, मी आणि तुम्ही आपण इतके पापी आहोत की परमेश्वराने तर आपले पाप कंटिन्यू आपल्याला आठवण करून दिले पाहिजे. विवेक, तू हे केलं होतं, तू हे केलं होतं, मला माहित आहे त्या दिवशी काय केलं, आज सकाळी काय केलं, काल दुपारी, काल रात्री, परमेश्वराने तर मला वारंवार सांगितलं पाहिजे. परंतु इब्री लोकासपत्र 10 अध्याय आणि 17 वचनामध्ये, इब्री लोकासपत्र 10 अध्याय 17 वचनामध्ये परमेश्वराचा एक खूप सुंदर गुण आपल्याला वाचायला मिळतं. इब्री 10:17 मध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणतो की त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी यापुढे आठवणारच नाही. आय विल रिमेंबर देम नो मोर. मी त्यांचे पाप व त्यांचे स्वैराचार, परमेश्वर म्हणतो की यापुढे मी आठवणारच नाही. जेव्हा परमेश्वर आपले पाप आठवण ठेवत नाही, तर मग आपण का आपल्या लोकांचे पाप आठवण करावे.
तसं पाहिलं तर हा अधिकार फक्त परमेश्वराला आहे. आपल्या पापांचा रेकॉर्ड ठेवायचा, आपल्या पापांची आठवण करायची आणि आपले पाप आपल्याला वारंवार सांगत राहायचे. हा अधिकार केवळ परमेश्वराला आहे. परंतु परमेश्वर आपले पाप विसरून जातो जेव्हा आपण त्याला क्षमा मागतो की प्रभू माझ्यातून चूक झाली, तुम्हाला क्षमा कर. प्रभू त्याच वेळेला आपल्याला क्षमा करून ते पाप विसरतो. त्याच्या रेकॉर्डमध्ये तो पाप राहत नाही, तो रक्ताने धुवून टाकतो. त्याच्या कम्प्युटर्समध्ये ते पाप डिलीट झालेले आहेत, तो पुन्हा आठवत नाही. मग मी आणि तुम्ही का आपल्याच लोकांचे पाप आठवून त्यांना वारंवार त्यांची आठवण करून देतो आणि मग आपण म्हणतो की आमचे संबंध काय बरोबर नाही आहे. विसरून जा. कोणी आपल्या विरुद्ध काय केलं आहे, पती असेल, पत्नी असेल, भाऊ बहीण, लेकर असतील, जर कोणी काय केलं असेल त्यांनी आपल्याला क्षमा मागितली, विसरून जा. कारण परमेश्वर सुद्धा विसरतो. वारंवार त्या गोष्टींची आठवण करून द्यायची गरज नाही. एक व्यक्ती आहे ज्याचं कामच हे आहे की आपल्या जुन्या पापांची आपल्याला आठवण करून द्यावी, आणि तो सैतान आहे. सैतान आपल्याला वारंवार त्या सर्व पाप वारंवार आठवण करून देतो, लहानपणापासून आतापर्यंत, की तू हे केलं, तू ते केलं, या व्यक्तीने तुझ्यासोबत असं केलं, त्या व्यक्तीने तुझ्यासोबत असं केलं. हे आठवण करून देणारा पवित्र आत्मा नाही आहे, हे आठवण करून देणारा परमेश्वर नाही, हे आठवण करून देणारा सैतान आहे. परमेश्वराचं गुण आहे क्षमा केल्यानंतर विसरून जाणं. सैतानाचा गुण असा आहे की वारंवार त्याच पापांची आठवण करून देणे. आणि जर आपण त्याच भावनेमध्ये आहोत की एखाद्याचे चुका, पाप, अपराध, आपल्या विरुद्ध केलेले नुकसान हे वारंवार जर आपण आठवत राहतो, याचा अर्थ असा की आपण ईश्वरीय परमेश्वराच्या स्वभावात चालत नाहीये, आपण सैतानाच्या स्वभावामध्ये चालत आहे. आणि म्हणून प्रियांनो, बायबल एक गोष्ट सांगते प्रॅक्टिकल ख्रिश्चन लिव्हिंगमध्ये की एखाद्या व्यक्तीच्या चुका, त्याचे अपराध, त्याने केलेला आपला अपमान वारंवार आठवण करायची गरज नाही. आपल्याला त्याला वारंवार त्याचे स्मरण करून देण्याची गरज नाही आहे. जर आपल्याला संबंध बिघडवायचे आहे तर जरूर बोलू शकतो. जर आपल्याला संबंध टिकवून ठेवायचे आहे तर बेस्ट क्वालिटी परमेश्वराची आहे ती ही की तो जेव्हा आपले पाप विसरतो, आपणही इतरांच्या चुका विसरून जावे. त्याद्वारे आपण परमेश्वराचा स्वभाव प्रगट करतो. दुसरी एक गोष्ट आपण वाचूया, नीतिसूत्रे याचा 27 अध्याय, नीतिसूत्रे 27 अध्याय आणि 5 वचन वाचू शकता. नीतिसूत्रे 27:5. आणि किती सुंदर वचन आहे. 6 पण वाचून घेऊ, मग हिंदी में भी पढ़ेंगे हम लोग. 5-6 वचन. काय लिहिलेलं आहे नीतिसूत्रे 27:5 आणि 6 मध्ये की झाकलेल्या प्रेमापेक्षा उघड शब्द ताडण बरे, मित्राने केलेले घाय खऱ्या प्रेमाचे आहेत, पण वैरी चुंबनांची गर्दी उडवतो. दुसरं एक प्रॅक्टिकल प्रिन्सिपल जे पवित्र वचन आपल्याला शिकवत आहे ते हे की आपल्याला ते विजडम पाहिजे, आपल्याला हे समजून घेणार पाहिजे की माझा मित्र कोण आहे आणि माझा वैरी कोण आहे, कोण माझा मित्र आहे आणि कोण माझा वैरी आहे, किंवा मी कोणाप्रती माझी मित्रता प्रगट करू आणि कशा प्रकारे प्रगट करू. बरेचदा मनुष्यांचा विचार असा असतो की जाऊ दे ना, त्याला जे करायचं आहे ते करू दे, हमको क्या करना है बोल के थोडी ना बुरा बनना है. आणि समजा मी काय बोललो तर संबंध तुटतील, त्याच्यापेक्षा त्याला जे करायचं आहे ते करू दे. त्याला समजत नाही का काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. हे विचार परमेश्वराकडून नाही आहे. वचन काय सांगतं की जर आपला कोणी मित्र आहे तर त्याला आपण हमखास रागवू,
मारू, कठोर शब्दामध्ये त्याच्या पापांपासून सोडवण्याचा आपण त्याला प्रयत्न करू. कारण काय लिहिलेलं आहे, मित्र जर आपल्याला घाव करतो, परंतु ते घाव करणे हे त्याचं प्रेम दर्शवतं. जर एक व्यक्ती पापामध्ये जात आहे, दुसरा व्यक्ती जर त्याला थांबवत आहे, त्या व्यक्तीला आवडणार नाही की तू मुझे क्यों रोक रहा है, मला करू दे, मला जे करायचं आहे. परंतु हा व्यक्ती जे करून त्याला थांबवत आहे, हा त्याचा खरा मित्र आहे. परंतु त्याच ठिकाणी एखादा दुसरा व्यक्ती असू शकतो, तो म्हणेल चल तू भी कर रहा है मैं भी करतो, अपन दोनों मिलके ये पाप करेंगे, दोनों मिलके बुराई करेंगे, हम दोनों एक दूसरे को कुछ नहीं बोलेंगे, आपण एक दुसऱ्यांना काय नाही म्हणू. माहीत आहे दोघांना की चूक आहे, तरीही आपण दोघं मिळून बसून हे एकत्र पाप करूया. ते मित्र नाही आहे, ते एकमेकांचे वैरी आहे. कारण वचन सांगतं की झाकलेल्या प्रेमापेक्षा उघडपणे शब्द ताडण करणे हे चांगलं आहे. एखाद्या व्यक्तीला चुकांपासून पापांपासून वाचवणे, जरी तो आपला राग करील, जरी त्याला ते आवडणार नाही, परंतु अशा प्रकारचं वर्तणूक दाखवून आपण त्याला खऱ्या मार्गामध्ये जर आणत आहोत, तर तेच खरी मित्रता आहे. संबंध टिकवून ठेवण्यासाठी बरेचदा आपण ऍक्सेप्ट करून घेतो, जाने दो अपने को क्या करना है ना, बुरा मान जाएगा वो, उसको समजता नहीं क्या. नाही, बायबल काय सांगतं, तुम्ही त्याचं उघडपणे त्याला सांगा, शब्द ताडण करा. तुम्ही आपलं प्रेम झाकून ठेवू नका. कारण जर तुम्ही प्रेम झाकून ठेवलं तर त्याचंच नुकसान होईल, आणि त्याचं नुकसान होईल तर होईल, पण त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा जबाबदार ठरवण्यात येईल. एचकेलाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की एखादा पापी त्याच्या पापामध्ये मरेल, परंतु जर तू त्याला त्याच्या पापाबद्दल वॉर्न केलं नाही, तर त्याच्या आत्म्याचा झाडा मी तुझ्याकडून घेणार. तुला माहित आहे की हा व्यक्ती नरकाकडे चालला आहे, पापाकडे चालला आहे, व्यसनामध्ये चालला आहे, पापामध्ये जगत आहे, तुझ्या डोळ्याने ते दिसत आहे, परंतु त्याला कधीच त्याला उघडपणे त्याला सांगितलं नाही, तर तो नाश तर होणारच आहे. परंतु त्याचा आत्म्याचा जो हिशोब आहे मी तुझ्याकडून मागेल की तू त्याला सांगितलं का नाही. मग त्यापुढे वचन सांगतं एचकेलाच्या पुस्तकामध्ये की जर एखादा पापी व्यक्ती नरकात जात आहे, मरत आहे, नाश होत आहे, तो तर नाश होईलच. आणि जर तू त्याला दटावलं, त्याला वॉर्न केलं, त्याला सांगितलं की असं तू नको करू, आणि त्याचं तुझं जर त्यांनी ऐकलं तर तो वाचेल. परंतु तू त्याला सांगितल्यानंतर त्याने जर तुझं ऐकलं नाही, तर त्याच्या नाशाचा दोष तुझ्यावर येणार नाही, त्याच्या नाशाचा दोष त्याच्यावरच राहणार आहे. पण तू सुटशील, कारण तू त्याला सांगितलं होतं की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. प्रियांनो, प्रॅक्टिकल ख्रिश्चन लिव्हिंग फक्त चर्चमध्ये येऊन स्तुती आराधना करणे, वचन ऐकणे, सेवा करणे नाही. ख्रिस्ती प्रॅक्टिकल जीवन असं आहे की आपण जेव्हा बाहेर जातो आणि आपल्याला माहीत आहे की एखाद्या व्यक्ती पापामध्ये जगत आहे, नाश होत आहे, तर त्याला सांगणे, बजावणे हे आपलं कर्तव्य आहे. जर तो ऐकेल तर वाचेल, प्रभूला धन्यवाद असो. परंतु जर त्यांनी ऐकलं नाही तर तो नाश होणारच आहे. परंतु त्याचा दोष आपल्याला देण्यात येणार नाही. परंतु ज्या मित्रासोबत आपण 24 तास राहतो आणि आपल्याला माहित आहे की हा पापामध्ये जगत आहे, परंतु आपण त्याला वॉर्न केलं नाही, तर त्याच्या नाशाचा तो दोष, त्याचा हिशोब आपल्याकडून घेण्यात येईल की तू त्याच्यासोबत राहूनही त्याला तू का नाही वाचवलं. बऱ्याच वर्षापूर्वी एक स्टोरी मी एका संदेशामध्ये ऐकली होती की दोन मित्र एकत्र जगले आयुष्यभर, लहानपणापासून म्हातारपणापर्यंत. एक ख्रिस्ती होता आणि एक गैर ख्रिस्ती होता. एक पवित्र जीवन जगत होता आणि एक अपवित्र होता. आणि शेवटी काय झालं की दोघांची मृत्यू झाली. आणि जेव्हा दोघांचे आत्मे शरीरातून बाहेर निघाले, तर हा जो ख्रिस्ती व्यक्ती होता त्याचा आत्मा स्वर्गाकडे चालला, आणि जो गैर ख्रिस्ती होता, जो पापात जगत होता, त्याचा आत्मा नरकाकडे चालला. आणि मग तो पापी व्यक्ती जो नरकाकडे चालला होता, तो मित्र, तो आपल्या मित्राला म्हणतो की तू तिकडं कुठं चालला, माझ्यासोबत चल. आपण आयुष्यभर एकाच मार्गाने गेलो, एकाच क्लासरूम मध्ये होतो, एकाच कॉलेजमध्ये होतो, एकाच ऑफिसमध्ये काम केलं, एकत्र राहिलो, खाल्लो, प्यालो, मजा केली, सर्व आपण एकत्र केलं. आपलं आयुष्य आपण पक्के मित्र, घनिष्ठ मित्र या प्रकारे आपण जगलो. आणि आता मृत्यूनंतर तुम्हाला का सोडत आहे? मृत्यूनंतर तुझी दिशा वेगळी आणि माझी दिशा वेगळी कशी?
मग तो ख्रिस्ती व्यक्ती त्याला म्हणतो की हे बघ, तारण फक्त येशू ख्रिस्तामध्ये मिळतं. मी येशू ख्रिस्तामध्ये होतो म्हणून माझं तारण झालं आणि म्हणून मी आता स्वर्गाकडे जात आहे. परंतु तुझं तारण झालं नव्हतं, तो दुसऱ्या मागे चालायचा. आता मृत्यूनंतर तुझा मार्ग नरकाकडे आहे, परंतु माझं तारण झालं असल्या कारणाने मी स्वर्गाकडे जात आहे. त्याचा मित्र त्याला हे म्हणतो, लहानपणापासून म्हातारपणापर्यंत आपण एकत्र राहिलो, तुम्हाला एकदाही नाही सांगितलं तारणाचा मार्ग काय? तुम्हाला एकदाही नाही सांगितलं की खरं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय? तुम्हाला एकदाही नाही सांगितलं. आपण लहानपणापासून क्लासरूममध्ये, तरुणपणामध्ये सगळ्या प्रकारचं लाईफ आपण जगलो, सगळं सुखदुःख शेअर केलं, सगळे एन्जॉय केले, सगळे तेव्हार आपण साजरा केले. तुला एकदाही मला सांगता नाही आलं का की येशू ख्रिस्त तारणाचा मार्ग आहे? कदाचित मी रागवलो असतो, पण आज जो मी नरकामध्ये चाललो ते तर माझ्यापासून वाचलं असतं. मग तो त्याला म्हणतो की तू माझा मित्र नाही, तू माझा सगळ्यात मोठा शत्रू निघालास. प्रियांनो, उघड शब्द तारण करण्यामध्ये नुकसान आहे, परंतु त्यामध्ये फार मोठा फायदाही लपलेला आहे की कदाचित आपण कोणाचा आत्मा वाचवू शकतो. 1 कोरिंथ 13 अध्याय आणि 6 वचनामध्ये जे प्रीतीचं डेफिनेशन आहे ना, द चॅप्टर ऑफ लव्ह, 1 कोरिंथ 13 अध्याय आणि 6 वचनामध्ये आपण वाचूया की प्रीतीचे जे कॅरेक्टरिस्टिक्स यामध्ये लिहिलेले आहेत. आणि 4 वचनापासून प्रीती कशी असते, प्रेम काय असतं, व्हॉट इज लव्ह, आणि हे सांगण्यात आलेलं आहे. 1 कोरिंथ 13 अध्याय आणि 6 वचनामध्ये प्रीतीचा एक गुण काय माहिती आहे का? असं लिहिलेलं आहे 6 वचनामध्ये की ती अनितीत आनंद मानत नाही. प्रीति म्हणजे हे नाही की भाई तू पाप कर रहा है मैं तुझसे प्यार करता हूं. प्रीति ती नाही आहे. प्रीति अनितीमध्ये आनंद मानत नाही. जिथं अनिती आहे प्रीति त्याच्यामध्ये मिक्सअप होत नाही. प्रीतीला अनिती, पाप आवडत नाही. तू मेरा बहुत अच्छा दोस्त है, तू मेरी बहुत अच्छी सहेली है, इसलिए तुझे जो करना है कर भाई, मैं तुझसे प्रेम करता हूं. प्रेम नहीं है, वो उसके साथ दुश्मनी है. प्रीती म्हणजे काय? प्रीती काय करेल? त्याला सांगेल की भाऊ तू माझा मित्र आहे, तू माझी मैत्रीण आहे, परंतु तू हे जे करत आहे ना हे चुकीचं आहे. ती खरी प्रीती आहे. ही प्रीती कधी कधी घरी पण आपण पाहू शकतो की जर कोणी आपल्याला रागवत आहे तर त्याचा राग आपल्याला दिसतो, पण त्यामागे लपलेलं प्रेम आपल्याला कधी कधी दिसत नाही. म्हणून कधी कधी रागामागेही प्रेमच लपलेलं असतं. इव्हन परमेश्वर पण आपल्यासोबत तसंच वागतो. इब्री लोकासपत्राच्या 12 अध्यायामध्ये आपण वाचतो. इब्री लोकासपत्र 12 अध्याय, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत नाही. देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवतो आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? परमेश्वर सुद्धा जेव्हा आपल्याला शिक्षा देतो तर त्या शिक्षेचा अर्थ असा नाही की परमेश्वर आपला राग करत आहे. परमेश्वर जेव्हा आपल्याला शिक्षा देतो त्याचा अर्थ असा प्रियांनो की परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. बऱ्याच वर्षाआधी जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तर आमचा जो ग्रुप होता, 3 मुलांचा ग्रुप होता, तर त्याच्यामध्ये एक मुलगा होता जो चेन स्मोकर होता. आणि क्लास संपला, आम्ही बाहेर निघालो, चहाच्या ठेल्यावर गेलो, तर आम्ही तर चहा प्यायचो पण तो सिगरेट प्यायचा. आणि चेन स्मोकर होता, कंटिन्यू सिगरेट. तर एक दिवस मी त्याला म्हटलं कि तो इतना सिगरेट पीता है कि सिगरेट पीने से लगता क्या है? मतलब वो धुआं अंदर जाता है, तो धुएं का टेस्ट लगता है क्या तुमको? मतलब चलो अपन कुछ पी रहे हैं तो अपन महसूस करते, आपण आपल्याला असा अनुभव येतो की चला ते कोल्ड ड्रिंक आत जात आहे तर आतमध्ये थोडंसं थंड वाटत आहे. चहा पित आहे तर चला आतमध्ये असं काहीतरी गरम द्रव्य जात आहे असं आपल्याला वाटतं. मग तू जेव्हा सिगरेट ओढतो तर ते धुवा जेव्हा आत जातं तर तुला असं वाटतं की आतमध्ये काहीतरी धुवा जात आहे. तो मला नाही बोले अच्छा लगता. मग मला ऐसा कर, मेरे को भी सिगरेट दे, मैं भी पी के देखता हूँ. मी त्याला म्हटलं की मी पण टेस्ट करू पाहतो की सिगरेट प्याल्यानंतर वाटतं काय, कसं एक्सपिरियन्स काय आहे सिगरेट प्याल्यानंतर. त्याने मला एक उत्तर दिलं आणि हे उदाहरण मी नेहमी देत असतो जिथेही मला चान्स मिळाला.
त्यांनी मला हे उत्तर दिलं कि जिस दिन मुझे पता चला कि तूने सिगरेट पिया, तू जहां रहेगा वहां आके तेरे को मारूंगा बोले। जब मेरे को बस पता ही चलने दे कि तूने सिगरेट पिया, तू जहां पर भी रहेगा वहां आकर तेरे को बहुत मारूंगा बोले। याला म्हणतात मैत्री। जरी तो त्या वस्त्रामध्ये अडकलेला होता, परंतु त्याने मला तिथंच थांबवलं। आता कदाचित तो हे म्हणू शकला असता, ले टेस्ट करके दे, आणि कदाचित आज माझ्या घरी सिगरेटचे पॅकेट आणि लायटर सापडले असते। परंतु परमेश्वराला धन्यवाद असो की त्याने मला तिथंच थांबवलं आणि म्हटलं की तू इसको हात नहीं लगाना। हे असतात मित्र। झाकलेल्या प्रेमापेक्षा प्रियांनो उघड शब्द तारण बरे। आणि म्हणून आपण एक प्रेमाचं योग्य अर्थ आपल्याला समजला पाहिजे की प्रेम म्हणजे कधी कधी रागवणे सुद्धा असतं, आणि परमेश्वर सुद्धा आपल्याला त्या प्रकारे घेऊन चालतो। देवबाप करू या वचनावर आपल्याला आशीर्वादित करो। द गोल्डन रूल आपण लक्षात ठेवूया की जी मला इतरांकडून अपेक्षा आहे, मी स्वतः पाहिलं पाहिजे की मी इतरांच्या जीवनामध्ये काय पेरत आहे। जे मी इतरांना देणार तेच मला मिळणार। दुसरी गोष्ट अशी की एखाद्या व्यक्तीच्या चुका वारंवार त्याला आठवण करून देण्याची आवश्यकता नाही। परमेश्वर आपले पाप विसरतो, आपणही इतरांचे पाप विसरावे। आणि झाकलेल्या प्रेमापेक्षा उघडपणे शब्द तारण करणे प्रियांनो हे नेहमी चांगलं असतं। आपण आपल्या जागेवर उभं राहूया, प्रार्थना करू आणि परमेश्वराला मदत मागूया की परमेश्वर, जे आध्यात्मिक ज्ञान मला आहे, पवित्र शास्त्राचं ज्ञान मला आहे, परंतु त्याला व्यावहारिकरित्या सुद्धा लागू करण्यासाठी तुम्हाला मदत कर। देवबाप आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझं वचन आम्हाला माहीत आहे, त्या वचनाप्रमाणे चालून आमच्या रोजच्या व्यावहारिक लाईफमध्ये ते जगण्यासाठी तो आम्हाला पवित्र आत्म्याचं सहायता कर। प्रभू येशूच्या नावाने आम्ही मागतो म्हणतो आहे, आमेन। हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले तसेच तो आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन। आता आमच्या देवबाबाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर, आमच्या लहान तरुण सर्व सदस्यांबरोबर सदोतीत असो, आमेन। सुवंद्य देवा परात्मा, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्म्याचा त्रैक्याला द्या अनंत आमेन। स्तुती असो, आपण जागर बसूया।